जय शिवराय मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बाईक टॅक्सी वर्सेस कॅब आणि ऑटो रिक्षा आपली। तर या विषयावर बोलणार आहोत आणि काय काय आतमधल्या गोष्टी आहेत बाईक टॅक्सीच्या आणि रिक्षावाले आणि कॅबवाले कसे सफर करणार, म्हणजे त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो बाईक टॅक्सीचा, त्याच्याविषयी आपण बोलूया। तर व्हिडिओला चालू करण्यापूर्वी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, काहीतरी तुम्हाला समजेल आणि काय करायचे ते तुमच्या लक्षात येईल। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। व्हिडिओ आवडला, काय तुमच्या डोक्यात बसलं तर लाईक शेअर जरूर करा। तर व्हिडिओला चालू करूया। तर बाईक टॅक्सीची पार्श्वभूमी बघू आपण। बाईक टॅक्सी ही पहिली दिल्लीमध्ये चालू होती, दिल्लीनंतर कर्नाटक, बंगलोर त्या साईडला आणि हैदराबाद वगैरे त्या साईडला चालू होती। तर त्याचं बघून रॅपिडोवाल्याचं उठलं की महाराष्ट्रात पण चालू करायचं, म्हणजे जसं की मुंबई, पुणे। तर हे कसं असतं मित्रांनो, बाईक टॅक्सीचा जो नंबर प्लेट असते ती बाईकची म्हणजे वाईट असते। तर आपल्या महाराष्ट्रात आणि पूर्ण देशात असा कायदा नाही, म्हणजे की कायद्यातच बसत नाही ते की वाईट नंबर प्लेटवर तुम्ही ट्रान्सपोर्ट वाहतूक करू शकता, म्हणजे पॅसेंजर वाहतूक करू शकता। ते कुठल्याच कायद्यात बसत नव्हतं, तरीही यांनी चालू केली। ठीक आहे, काही दिवस त्यांना म्हणजे कस्टमरचा रिस्पॉन्स भेटला, गव्हर्नमेंट पण गप्प बसलं की बाबा कस्टमरची सोय होती आहे कमी पैशात, आणि गव्हर्नमेंट सगळीकडं बस चालू करू शकत नाही, ट्रेन चालू करू शकत नाही आणि मेट्रो चालू करू शकत नाही। तर याच्यामुळं गव्हर्नमेंट पण शांत बसलं, त्यांना पण म्हणजे पैसे पोचले वरपर्यंत, वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत, त्यामुळे ते बसले शांत। मग ह्याच्या विरुद्ध कायद्यातच बसत नाही तर कसं काय चालू केली, आणि बाईक टॅक्सीचा परिणाम काय व्हायला लागला, त्यावेळेस तर कमी रिक्षा होत्या। बाईक टॅक्सीचा परिणाम काय व्हायला लागला की ट्रिपच पडत नव्हत्या ह्यांना, आपल्या रिक्षावाल्यांना म्हणा, कॅबवाल्यांना। शेवटी लोक पैशाचा विचार करणार ना, आणि जिथे ट्रॅफिक जास्त असते तिथून बाईक इकडून तिकडून काढणार, ते लोक लवकर निघणार, त्याच्यामुळं कस्टमरचा रिस्पॉन्स त्याला चांगला भेटला, भले सेफ्टी काही नसताना। तर ह्याच्या विरुद्ध मग आपल्याला आंदोलन करावं लागलं। जे नवीन रिक्षावाले त्यांना माहीत नाही, पण सांगतोय तुम्हाला की आंदोलन केलं, भरपूर वेळा आंदोलन केलं। शेवटी मग गव्हर्नमेंट नरमलं, म्हणजे RTOवाल्यांचं तर हे बाईक टॅक्सी म्हणजे ह्याचं ओला उबेर रॅपिडो काही ऐकत नाहीत, काही त्यांच्या हातात नाहीच। कलेक्टरचं ऐकत नाही तर तुम्ही मला सांगा RTOचं कधी ऐकणार हे बाईक टॅक्सीवाले, आपले रॅपिडोवाले आणि ओला उबेरवाले। तर मग खूप आंदोलन केलं। पुण्यात आंदोलन असं झालं की अख्खा रस्ता जाम केला होता रिक्षावाल्यांनी, आणि रिक्षा सोडून तिथंच हँडल लॉक करून अख्खा रोड ब्लॉक केला, जो आपल्या RTOचा रोड आहे पुण्यातला। तर बऱ्याच जणांवर अजून पण केसेस चालू आहेत, ते रोड ब्लॉक केलेले। तर त्यावेळेस मग झालं ते बंद, ठीक आहे, बाईक टॅक्सी आंदोलन केल्यामुळे भरपूर। तर आता नंतर काय झालं आहे की ह्या BJP सरकारचं काय उठलं आहे, तर त्यांनी काय झालं की तो कोण सरनाईक, त्याचा किडा उठला, आता अशाच भाषेत बोलावं लागेल त्याला। तर त्या सरनाईक परिवहन मंत्री आहे, त्याला वाटलं की बाबा हां बाईक टॅक्सी चालू करूया, आपल्याला लय पैसे भेटतील, वरचे पैसे भेटतील, आणि भेटले पण असतील। टेस्ला घेतली भाऊनी, 70 लाखाची टेस्ला कंपनीची गाडी, Y मॉडेल का X मॉडेलची गाडी घेतली। आता तुम्हाला जोक सांगतो की बाईक टॅक्सी चालू होणार, ठीक आहे। आता ते कायद्यात बदल करावा लागणार ना, की बाबा नंबर प्लेट वाईट आहे, वाईट नंबर प्लेटवर कसं काय करता येत नाही। मग ते गिगचं काय ते कुठला तरी कायदा आहे, त्याच्यामध्ये चेंजेस केले, वरतून पण केले मोदी सरकारने पण, आणि मग ह्यांनी पण केले। आणि मग बाईक टॅक्सी चालू होणार म्हणले, इलेक्ट्रिक चालू होणार म्हणले, पण इलेक्ट्रिकच्या नावाखाली हे वाईट नंबर प्लेटच्याच गाड्या पळवत्यात। ते मध्ये पनवेलमध्ये गाड्या पकडल्या, मुंबईमध्ये गाड्या पकडल्या। तर असंच परिवहन मंत्र्यांनी गाडी बुक केली आणि आली, ठीक आहे। ते परिवहन मंत्री म्हणतोय, सरनाईक म्हणतोय की अरे आम्हाला म्हणजे तुम्हाला परवानगी नाही अजून पण, तर तुम्ही कसं काय चालू करतात। तर ते बाईक टॅक्सीवाला म्हणलं आम्हाला कशाला बोलतात, तुम्ही कंपनीला बोला ना। तर मग डायरेक्ट काय झालं असेल, फोन मेन लावले असतील, सेटलमेंट झाले त्यांचे। तो सरनाईकचा जो मुलगा आहे त्याच्या नावाने मुंबईत दहीहंडी उत्सव चालू म्हणजे करतात, ते चालू करतात। तर त्याला स्पॉन्सरशिप रॅपिडोने दिली, आणि स्पॉन्सरशिप दिली वरतून एक रोहित पवार आमदार कर्जत जामखेडचे, त्यांनी पण बोलले होते की बाबा असं आहे की कितीतरी कोटी स्पॉन्सरशिप म्हणून रॅपिडोवाल्याने दिले। तर ते जाऊ द्या विषय, तो काय खरी माहिती आहे अजून आपल्याला माहीत नाही। तर नंतर डायरेक्ट परिवहन मंत्र्यांनी
टेस्लाची नवीन गाडी वाय मॉडेल त्यांनी डायरेक्ट घेतली. त्या गाडीची किंमत 70 लाख रुपये. तर आता आम्ही समजायचं का की रॅपिडोवाल्यानेच तुम्हाला पैसे दिले आणि तुम्ही त्याच पैशाची गाडी घेतली 70 लाखाची. तर असा सीन असतो मित्रांनो की आतमधून हे मंत्री, आमदार, खासदार सगळे तुम्हाला सांगतो सेटलमेंट असते ह्यांची. तर कोणी आपल्या बाजूने नाही आहे. आता बाईक टॅक्सी म्हणतात खरं की बाबा पिवळ्या नंबरची येणार आणि त्यांना असं असणार आणि तसं असणार. तर असं काही नाही आहे मित्रांनो की बरेच बाईक टॅक्सीवाले पहिली बाईक टॅक्सी चालवत होते. तर ते फोन त्यांना ओला उबेरवाले रॅपिडोवाले कंपनी करतात की बाईक टॅक्सी चालवणार आहे तुम्ही चालू करा. मग ते गाड्याचा विषय की इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत, पण इलेक्ट्रिक गाड्याच्या नावाखाली हे व्हाईट नंबर प्लेटच चालवणार आहे. कारण व्हाईट नंबर प्लेट जे बाईक टॅक्सी चालवत होते त्यांना कंपनीकडून फोन येतात आहे की बाबा चालू करा म्हणून. तुम्ही इलेक्ट्रिक आहे का नाही त्याचं काही घेणं देणं नाही आहे कंपनीला. कंपनी व्हाईट नंबर प्लेटवरच चालू करणार आहे. आणि हाच खरा कॅबवाले, रिक्षावाले त्यांना म्हणजे प्रॉब्लेम आहे त्यांना. तर रिक्षाची किंमत 3 लाख रुपये आपण इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्त्यावर घेणार, त्याची किंमत अजून जास्त जाते. अजून आपण ड्रेस घालायचा, कॅबवाल्यांना पण ड्रेस आहे, रिक्षावाल्यांना पण ड्रेस आहे, व्हाईट शर्ट खाकी पॅन्ट, ठीक आहे. ते जर नसेल तर 500 रुपये दंड आहे, ठीक आहे. तर वरतून तुम्हाला आपल्या पिवळ्या नंबर प्लेटचं सांगतो. HSRPला आपण किती भरले 600 कितीतरी रुपये, ते झालं जाऊ द्या HSRPचं. टू व्हीलरला HSRPचा काही संबंधच नाही. आता त्यांना तर करावं लागणार, पण सांगतोय तुम्हाला एक पिवळी नंबर प्लेट, मग ते त्यांना नसणार फिटनेस. पिवळे नंबर प्लेट असेल तर मग त्यांना फिटनेस आहे, जर नसेल तर काहीही नाही. त्यांना बोलायला फक्त म्हणतात आहे की बाबा त्यांना पण पिवळे नंबर प्लेट येणार आहे, त्यांना पण पासिंग करावे लागणार आहे, त्यांना पण गाडीमध्ये चेंजेस करावे लागणार आहे. असं काही होत नाही मित्रांनो. कॅबवाल्यांना बघा तुम्ही किती खर्च आहे. 10-1 लाखाची गाडी आहे, वरतून सगळे इन्शुरन्स आहे, फिटनेस आहे, सगळं दरवर्षी भरायचं त्यांनी. आणि हे बाईक टॅक्सीवाले काही नाही असंच चालवून होणार. म्हणजे काय नाही, फक्त ॲप्लिकेशन ऑन करायचं, ते कंपनी म्हणते, आपलं सरकार म्हणते की तुमची हे होणार आहे काय क्रिमिनल हिस्ट्री चेक होणार, नंतर तुम्हाला लायसनची ह्याचं तसं करणार जसं रिक्षावाल्यांचं. पण जर तसं झालं नाही तर मग रिक्षावाल्यांनी, कॅबवाल्यांनी का पासिंग करायची, का फिटनेस भरायचा, का इन्शुरन्स भरायचा. तर असंच हे नाही ना मित्रांनो. मग आपण म्हणजे सगळं करायचं. आपण म्हणजे रिक्षावाल्यांनी म्हणा, कॅबवाल्यांनी म्हणा, सगळं पासिंगपासून झिरो, सगळे डॉक्युमेंट सोबत ठेवायचे. सगळं म्हणजे जर दंड भरायचा. आणि कॅबवाल्यांनी पण तेच करायचं. मग टू व्हीलरवाल्यांनी असंच फिरवायची का गाडी. तर आपल्या महाराष्ट्रात सांगतोय तुम्हाला की कशाचंच काय देणं घेणं नाही आहे कुणालाच. काही कोणीही काही करते. तर विचार करा तुम्ही की एकीकडं रिक्षावाले, कॅबवाले की दरवर्षी पासिंग करणार, 2 वर्षांनी पासिंग करणार, दरवर्षी इन्शुरन्स भरणार, फिटनेस काढणार. तर याच्यावर उपाय काय मित्रांनो. आता हे खरं बाईक टॅक्सी, व्हाईट नंबर प्लेट हे सगळे येणार खरं आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि हे गव्हर्नमेंटला जुमानत नाही. गव्हर्नमेंट फक्त आपल्याला नादाला लावते. मला तर असंच वाटतंय की कॅबवाले, रिक्षावाल्यांना फक्त नादाला लावते. नाही इलेक्ट्रिक करणार आहे, आम्ही इलेक्ट्रिक करणार आहे. पण ते चालू काय ना माहिती तुम्हाला, वरतून आहे ना थोडे जास्त पैसे पोचले ना, आणि कोर्टाने जरी हायकोर्टात हे गेलेत लोक ओला उबेर रॅपिडोवाले, तर वरतून ते काही ना काही सांगणार की बाबा करा चालू. गव्हर्नमेंटला सांगणार की करा चालू, होऊ द्या, व्हाईट नंबरच्या गाड्या चालू होऊ द्या. तर हे पण म्हणजे हायकोर्टाचं म्हणजे पुढं करणार गव्हर्नमेंट आणि चालू करणार. शेवटी व्हाईट नंबर गाड्या रोडवर येणार. तर मग कॅबवाले आणि रिक्षावाल्यांनी काय करायचं. तर मग आपल्याकडे काही पर्याय नाही आहे. तर जास्त मेहनत करणं, येईल ती ट्रिप मारणं, 12-14 तास देणं, तरच आपण या धंद्यात वाचू शकू. नाही तर आपल्या गाड्या वडून नेल्या जातील. फायनान्सवाले, कॅबवाले, आपले फायनान्सवाले, बँकवाले आपल्या गाड्या वडून नेतील. तर असा सीन आहे मित्रांनो, असं काहीतरी आहे. तर हा सरनाईक आहे शिंदे सेनेचा, ठीक आहे. तर मला असं वाटलं नव्हतं की, आणि स्वतः तो सरनाईक जो आहे तो रिक्षावाला आहे. आणि बघा आता तुम्हीच, रिक्षावाला असून तो परत शिंदे, आपला एकनाथ शिंदे, तो पण रिक्षावालाच होता एक टाईम. तर दोघं पण रिक्षावाल्यांच्या मुळावर उठलेले आहेत असं मला म्हणायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्याकडे मेहनत करणं हाच फक्त पर्याय आहे. आणि बघूया, येणारा काळच ठरवेल की किती नुकसान होऊ शकतं रिक्षावाल्यां, कॅबवाल्यांचं. तर
व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या काही क्वेश्चन असतील, क्वेरीज असतील, तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.